नमस्कार. हल्लीच्या जगात प्रत्येक गोष्ट ही थोडक्यात आणि चटकन होणारी हवी असते. काही कथा प्रकारसुद्धा अशाच प्रकारचे आहेत, जे थोडक्यात पण चटकन मनात उतरतात. या कथा प्रकाराला अलक असे म्हणतात. अलक म्हणजे अति लघुकथा. यात लेखकाची खरी कसोटी असते. सभोवतालचा सगळा पसारा हा भरपूर शब्दांच्या जाळ्यात न अडकवता अतिशय कमी आणि अचूक शब्दांमध्ये लेखकाला तो मांडायचा असतो. तो मांडायचा असा असतो की त्याची चव जी आहे ती मनामध्ये रेंगाळत राहिली पाहिजे. जसं आपण एखादा कॅडबरीचा तुकडा तोंडात ठेवतो आणि तो झटकन विरघळूनही जातो, पण त्याची चव जशी जिभेवर राहते ना, तसेच असतात हे अलक. हे वाचल्यानंतर मनाला एखादी सुखद जाणीव किंवा एखादा आर्त चटका असा लावून जातात की तो मनामध्ये रेंगाळत राहतो. कारण अलक हे कमी शब्दात असले तरी देखील त्याचा आशय जो आहे तो अतिशय मोठा असतो. असेच असतात हे अलक. नमस्कार. मी हेमंत पोहनेरकर. मागच्या रविवारी मी पाठवलेल्या माझ्या बकेट लिस्ट या पुस्तक प्रकाशनाच्या निमंत्रणास आपण प्रचंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. महाकवी कालिदास दिन, आषाढ शुद्ध प्रतिपदा, अर्थात आजचा दिवस म्हणजे 11 जुलै 2021 या दिवशी माझं पहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे. या गोष्टीचा मला नितांत असा आनंद आहे. एका दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर एक प्रकारे माझं एक स्वप्न पूर्ण होत आहे. लिखाणामधलं सातत्य आणि ते पण पुस्तकापर्यंत पोहोचू असं खरंच वाटलं नव्हतं. महाविद्यालयात असताना लिहित होतो, परंतु एकंदरीत ते महाविद्यालयातले गुलाबी असे दिवस होते. सगळेच जण कवी असतात, परंतु महाविद्यालय संपल्यानंतर नोकरीमध्ये स्वीकारत असताना, नोकरी करायला लागत असताना मी असं ठरवलं की आता लिहायचं नाही. आणि आता लिहायचं नाही हा माझा संकल्प जवळजवळ 15 वर्षांचा असा होता. या कालावधीमध्ये केवळ वाचत गेलो, लिहिलं मुळीच नाही. काही वेळेला अशी उमेद अशी जागी पण झाली की आता आपण लिहूया, पण ठरवून नाही लिहिलं. आणि मागच्या गेल्या 4 वर्षांपूर्वी कुठेतरी हा एक दैवी असा योग आला. कुठेतरी ती अशी आतून अशी भावना आली आणि लिहायला लागलो. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी माझ्या घरापासून बाबा पेट्रोल पंपापासून वाळूज पंढरपूर मधलं जे विठोबाचं मंदिर आहे तिथपर्यंत चालत गेलो आणि त्याचा अनुभव पहिल्यांदा लिहिला. अर्थात एवढं सुंदर असं अधिष्ठान लिखाणाला लाभलं, या गोष्टीचाही प्रचंड असा आनंद आहे. आणि त्यानंतर व्यक्त होण्याची जी मालिका आहे, परंपरा आहे किंवा एकंदरीत जी साखळी आहे तिच्यामध्ये सातत्य आलं आणि ते नियमित ठेवलं. ललित लेख, लघुकथा, कविता, वैचारिक लेख या माध्यमातून मी सातत्याने व्यक्त होत गेलो. इंटरनेटवरते, गुगलवरते अभिधा हा माझा ब्लॉग आहे. अभिधा म्हणजे शब्दांची शक्ती. जी सरळ सरळ जे काही वाक्य आहे ते जसंच्या तसं कळणं, आपल्यापर्यंत पोहोचणं, ही जी कळण्याची प्रक्रिया आहे, या शब्दांच्या 3 शक्ती असतात. त्याच्यातली पहिली शक्ती म्हणजे अभिधा. लक्षणा आणि व्यंजना या तुलनेने जे काही वाक्य असतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा अर्थ, कदाचित उपरोधाने असा देखील असतो. अशा त्या 2 वेगळ्या शक्ती असतात, परंतु मला भावलेली अभिधा ही अशी शक्ती आहे. म्हणून मी माझ्या एकंदरीत पूर्ण लिखाणाला नाव अभिधा असं दिलेलं आहे. हे नाव इतकं आवडलं की हे मी माझ्या मुलीचं देखील हे नाव ठेवलेलं आहे. असं एकंदरीत माझं पूर्ण असं लिखाण आहे. परंतु हे लिखाण करत असताना गेल्या वर्षभरातला असा अनुभव आला की मी दिव्य मराठीच्या कार्यालयामध्ये गेलो होतो की माझे ललित लेख, लघुकथा ह्या दिव्य मराठीमध्ये प्रकाशित व्हाव्यात. परंतु तिथे संमेलन या पुरवणीचे जे प्रमुख आहेत विजय बुवा सर, त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की असे असे लेख माझे प्रकाशित व्हावेत. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या लेखांचं येणारं प्रमाण अधिक आहे, तुम्ही अति लघुकथा या प्रकाराचा निश्चित विचार करा आणि त्याच्याबद्दल जर काही लिखाण दिलं तर ते आम्ही प्रकाशित करू. आणि तसा मी प्रयत्न केला, ते मला जमायला देखील लागलं, त्यात आनंद मिळायला लागला आणि काही अति लघुकथा या दिव्य मराठीच्या संमेलन या पुरवणीत प्रकाशित देखील झाल्या.
परंतु त्यानंतर कोरोनाच्या एकंदरीत सगळ्या वातावरणामुळे सगळ्याच वर्तमानपत्रांची पानं कमी झाली, त्यामुळे त्यामध्ये संमेलन ही पुरवणी देखील त्यांना नाईलाजाने बंद करावी लागली. पण कुठेतरी आवडलेला हा कथा प्रकारामध्ये मी सातत्य ठेवलं आणि गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 100 पेक्षा अधिक अशा अतिलघु कथा लिहून पूर्ण झाल्या. आणि मग कुठेतरी वाटलं की याच सगळ्या अतिलघु कथांचं एक पुस्तक व्हावं. परंतु या सगळ्या आजच्या सगळ्या वातावरणामध्ये ते पुस्तक रूपांमध्ये, प्रत्यक्ष रूपांमध्ये ते नसावं, किंवा कदाचित आजच्या सगळ्या या धावत्या डिजिटल युगामध्ये सगळेच जण एकदम वेगाने सगळ्या गोष्टी करत आहेत, प्रत्येकाचं जीवन वेगाने पुढे चाललेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये ते असावं आणि केव्हाही कुठेही वाचता येईल अशा स्वरूपात असावं, म्हणून केवळ PDF फॉर्ममध्येच हे प्रकाशित करूया हा देखील मी निश्चय पूर्ण केला. आणि त्याच दृष्टिकोनातून आज फेसबुकच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपामध्ये PDF फॉर्ममध्ये अतिलघु कथांचं बकेट लिस्ट हे माझं पहिलं पुस्तक मी प्रकाशित करत आहे. शिवाय या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते माझ्या भाच्यानी शार्दूल शशांक कुलकर्णी याने तयार केलेलं आहे. एकंदरीत मला जे बकेट लिस्टमधनं सगळं मांडायचं होतं, अर्थात पूर्णपणे व्यक्तीच्या जीवनाला केंद्रित ठेवून सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या आहेत. माणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाला माणूस जर नाही भेटला तर कितीही बाकी भौतिक गोष्टी जरी मिळवल्या तरी त्याचं जीवन असं अपूर्णच राहणार आहे. अर्थात प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची अशी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे दुसरी व्यक्ती, मग ती कोणत्याही स्वरूपातली असो, पत्नी, आई, भाऊ, वडील, मुलं, मित्र, नातेवाईक, सगळेच जण. अर्थात म्हणूनच माझ्या बकेट लिस्टमध्ये काय किंवा कोणाच्याही बकेट लिस्टमध्ये काय, ह्या व्यक्तीच असतात. आणि याच सगळ्या व्यक्ती किंवा व्यक्तींचे चित्रण किंवा त्यांच्या भावभावना आणि त्यांच्या कथा मला मांडायच्या आहेत. ही माझ्या मनातील भावना माझ्या भाच्याला छान अशा स्वरूपात समजली. मी त्याला कुठल्याही प्रकारचं सांगितलं नाही की मला कुठल्या प्रकारचं चित्र असं हवं आहे, आणि त्याने ते अत्यंत सुंदर अशा पद्धतीने वेगवेगळ्या विचारांचे चेहरे असलेल्या व्यक्ती या माझ्या बकेट लिस्टच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ते मांडल्या आहेत. खरंच या गोष्टीचं खूप कौतुक आहे आणि आनंद देखील आहे. शिवाय मी माझं पहिलं हे जे पुस्तक आहे ते माझ्या काकूंना अर्पण करत आहे. अर्पण पत्रिकेमध्ये मी स्मिता काकू माझ्या पोहणेरकर घराण्यातील या पहिल्या लेखिका आहेत, म्हणून मी त्यांना हे अर्पण करत आहे. याही गोष्टीचा आनंद आहे. त्यांचं साध साखळी, स्मिता काकूंचं साध साखळी हे ललित लेखांचं पुस्तक प्रकाशित आहे. अत्यंत सुंदर असं लिखाण त्यांनी त्यामध्ये केलं आहे. आपण सर्वांनी ते अवश्य वाचावं. तर यानंतर मी आज माझ्या या सगळ्या बकेट लिस्टच्या पुस्तक प्रकाशनास जे अध्यक्ष म्हणा किंवा ज्यांच्या हस्ते हे प्रकाशित पुस्तक होत आहे ते म्हणजे डॉक्टर अशोक देशमाने सर, संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्यरत आहेत. साहित्य विश्वामध्ये त्यांचं खूप मोठं असं नाव आहे. माझ्यासारख्या नवोदिताच्या कार्यक्रमाला येऊन पुस्तक प्रकाशित करण्याचं त्यांनी मान्य केलं, त्यामुळे त्यांचा देखील मी खूप खूप असा ऋणी आहे. आणि मी त्यांना आता यानंतर विनंती करतो की आपण त्यांनी माझं पुस्तक प्रकाशित करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावे, आपले विचार मांडावेत. परत एकदा आपण सर्वांनी दिलेल्या आजच्या या फेसबुक लाईव्हला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार. आपण हे माझं बकेट लिस्ट पुस्तक अवश्य वाचावं, आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहे. धन्यवाद. नमस्कार. मराठी वाङ्मयामध्ये अगदी अगोदरच्या काळापासून आपल्याला वेगळे वेगळे वाङ्मय प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये कथा, कविता, नाटक, चरित्र वाङ्मय, ललित निबंध आणि कादंबरी. कादंबरी हा तसा कथनातलाच प्रकार आहे, परंतु एक खूप मोठा स्पॅन असलेली रचना जी असेल तिला आपण कादंबरी म्हणू शकतो, पण तो एक कथेचाच एक भाग येतो. मानवी मनाला सुरुवातीपासून जी आवड आहे ती जास्त प्रमाणामध्ये कथेची असलेली आपल्याला दिसते. अगदी बालपणीच्या काळामध्ये सुद्धा आमची पिढी तर आजीबाईंनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी असायच्या, रात्रीच्या वेळेला आजीबाईंच्या आजूबाजूला 2-3 नातवंड झोपलेली आणि मग आजींनी गोष्ट सुरू करायची आणि ती गोष्ट ऐकत ऐकत ती नातवंड कधी झोपी जायची त्यांनाही कळायचं नाही. म्हणजे मनाला समृद्ध करणे, मनोरंजन करणे, समृद्धीबरोबर मनोरंजनाबरोबरच त्या मनाचं प्रबोधन करणे,
हे काम कथा या वाङ्मय प्रकारानं अत्यंत प्राचीन कालापासून भारतामध्ये केलेलं आहे. आपण बघतो भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असलेले जे 2 ग्रंथ आहेत, 2 महाकाव्य आहेत, रामायण आणि महाभारत. या दोनही ग्रंथांमध्ये प्रचंड संख्येनं कथांचा अंतर्भाव असलेला आपल्याला दिसून येतो. आणि महाभारतामध्ये तर त्यातल्या त्यात खूपच मोठी संख्या कथांची असलेली आपल्याला दिसते. या सगळ्या कथा असतील किंवा उपनिषदांमध्ये आलेल्या वेगळ्या वेगळ्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं जी कथांची मांडणी झालेली असेल, प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये जी कथांची मांडणी वेगळ्या वेगळ्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं आलेली आहे, या सगळ्या कथांनी भारतीय समाज हा समृद्ध करण्याचं फार मोठं कार्य केलेलं आहे. म्हणून मानवी मनाची आवड ही मुळातच कथेकडे असलेली आपल्याला दिसून येते. एकतर मनाला संस्कारक्षम करण्याची कथेची क्षमता, मनोरंजनाची कथेची क्षमता आणि समृद्धपणा, आंतरिक समृद्धपणा हा निर्माण करण्याची कथेची क्षमता, या गोष्टीमुळं असेल कदाचित, परंतु मानवी मन हे कथेकडं जास्त ओढलं गेलं सुरुवातीपासूनच. म्हणून मराठी वाङ्मयामध्ये सर्वात जास्त लेखन जे झालं ते कथा या वाङ्मय प्रकारामध्ये झालं. कथेनंतर कविता. आणि अगदी आपण जर पाहायला गेलो तर सुरुवातीची जर कथा आहे, इथले जे भारतामधले जे काही धर्मसंप्रदाय वेगळ्या वेगळ्या काळामध्ये निर्माण झाले, त्या संप्रदायांनी स्वतःचं तत्त्वज्ञान आणि स्वतःच्या संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी सुद्धा कथा हा वाङ्मय प्रकारच जवळ केला. उदाहरण पाहायला गेलं आपण तर चक्रधर स्वामी हे महानुभाव संप्रदायाचे संस्थापक आणि प्रचारक. यांनी दृष्टांताच्या अनेक कथा सांगितल्या आणि लोकांच्या मनावर आपल्या विचारांचा प्रभाव टाकण्याचं काम केलं. आपण बघतो भिंगुरटीचा दृष्टांत, एकदम छोटीशी अशा प्रकारची कथा आहे. उंबरेवरील दिव्याचा दृष्टांत किंवा हत्तीचा दृष्टांत, 4 आंधळे आणि हत्ती अशा प्रकारची ती कथा. 4 आंधळे हत्तीला पाहायला जातात आणि ज्याच्या हाताला हत्तीचा जो अवयव लागेल त्याच्याप्रमाणे हत्ती आहे असं आंधळे सांगतात. मात्र एक डोळस असतो आणि तो म्हणतो, अरे हा एवढा हत्ती नाही आहे, या सगळ्यांनी युक्त असेल तो हत्ती. परमेश्वराचं स्वरूप सांगण्यासाठी हत्तीच्या दृष्टांत म्हणून असलेली जी कथा आहे ती चक्रधर स्वामींनी सांगितली. आणि चक्रधर स्वामींच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या ज्या लोकांना उपदेश केला त्या त्या लोकांशी त्यांनी या छोट्या छोट्या दृष्टांताच्या कथांमधूनच संवाद साधण्याचं काम केलेलं आहे. नंतरचा वारकरी संप्रदाय जर आपण पाहिला तर वारकरी संप्रदायामध्ये जे कीर्तन नावाचा जो उद्बोधनाचा प्रकार आहे, त्या कीर्तनामधून सुद्धा दृष्टांताच्या कथा सांगितल्या जातात. तत्त्वज्ञान आणि सिद्धांत हे लवकर लोकांच्या पचनी पडत नाहीत, म्हणून एक छोटंसं उदाहरण, छोटासा दृष्टांत देऊन तेच तत्त्वज्ञान सोपं करून सांगण्याचं काम करण्यासाठी कथेची मदत या कीर्तनकारांनी, कथाकारांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. कथालेखन हे तोपर्यंत भारतामध्ये रुजलेलं नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये तर कथालेखन तोपर्यंत रुजलेलं नव्हतं. काव्यात्मक अशा प्रकारच्या काही कथा त्या काळामध्ये संत वाङ्मयामध्ये किंवा कानडी प्रदेशामध्ये आपण ज्याला म्हणतो की बसवेश्वरांचा जो संप्रदाय आहे, वीरशैव वगैरे, त्यांनीही त्यांच्या वचनांमधून छोट्या छोट्या कथांचा आधार घेऊनच ते तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखन म्हणून कथा जी लिहिली गेली ती साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये. त्याच्यातही प्रादेशिक कथा, ग्रामीण कथा असा प्रकार सुरू झाला. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लिहिणारे जे लेखक होते, म्हणजे इंग्रजी साहित्यामधील वाङ्मयाचा आदर्श घेऊन त्यांनी मराठीमध्ये लेखनाला सुरुवात केली. इंग्रजी नॉव्हेल पाहून मराठीतली कादंबरी जशी लिहिली गेली तशाच प्रकारे कथासुद्धा इथं लिहिली गेली. मग त्यामध्ये मोठी मोठी नावं जर घ्यायची झाली तर लक्ष्मणराव सरदेसाई आहेत, शंकर पाटील आहेत, त्यानंतर तुमचे बाबूराव बागुल आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये पाहायला गेलं तर रारम बोराडे आहेत, शंकरराव खरात आहेत, अमिताभ आहेत. असे अनेक हे नमुन्यादाखल ही नावं मी 3-4 उच्चारलेली आहेत. पण असे अनेक लेखकांनी मराठी कथेला समृद्ध करण्याचं काम केलं. पुढचा काळ आला तो साहित्य चळवळींचा काळ, की त्यावेळेस दलित साहित्याची चळवळ उभी राहिली. बाबासाहेबांचं आंदोलन, बाबासाहेबांची जाती अंताचा विचार
आणि त्या विचाराला घेऊन पुढे जाणारी दलित साहित्याची चळवळ उभी राहिली. या चळवळीमध्ये सुद्धा कथा हा वाङ्मय प्रकारच मोठ्या प्रमाणात अंगीकारला गेला. कथा, आत्मचरित्र आणि कादंबरी यामध्ये दलित साहित्यानं फार मोठी झेप घेतलेली आपल्याला दिसते. त्यानंतर ग्रामीण साहित्य ही चळवळ उभी राहिली. ग्रामीण साहित्यामध्ये तर अनुभवाला काही कमतरताच नव्हती. मग ते अनुभव मांडण्यासाठी प्रत्येक भागामधून, प्रत्येक जिल्ह्यामधून आपले आपले अनुभव पुढे घेऊन येणारे साहित्यिक निर्माण झाले. त्यामध्ये मग अनेक साहित्यिक असतील, बोराडे असतील, चंदनशिव असतील, मुलाटे असतील, शंकर पाटील असतील, आणखी खूप खूप नावं आपल्याला घेता येतील ग्रामीण साहित्यामध्ये की ज्यांनी या कथा लेखनामधून या ग्रामीण साहित्य चळवळीला आपलं योगदान दिलेलं दिसून येतं. स्त्रीवादी साहित्यामध्येही तेच घडलेलं आपल्याला दिसून येतं. आदिवासी साहित्यामध्येही तेच घडलेलं दिसून येतं. स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्यामध्ये अजूनही नाटक या वाङ्मय प्रकाराकडे फारसं लक्ष लेखकांचं गेलेलं आहे असं वाटत नाही. मात्र कथा आणि कविता या दोन वाङ्मय प्रकारामध्ये भरपूर लेखन झालेलं आपल्याला दिसतं. मुबलक लेखन करत असतानाच कथेचं स्वरूप कसं कसं बदलत गेलं याचाही एक इतिहास आपल्याला मांडता येऊ शकतो, पण तेवढा वेळ आपल्याकडं नाही आहे. कथा अगोदर दीर्घ कथा होती. 8-8, 10-10 पानांची, 25-25 पानांच्या कथा होत्या. दिवाळी अंकामधून कथा लिहिल्या जायच्या. 15-15, 20-20 पानांच्या दीर्घ कथा असायच्या. मात्र एवढा वेळ त्या काळातल्या वाचकांकडे दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे वाचायला मिळायचा. आता मात्र वाचकांचा वेळ हा थोडासा कमी पडतोय असं वाटतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाचक वाचण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. आजच्या वर्तमानामध्ये वाचक कमी आणि प्रेक्षक जास्त अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. एखादी कादंबरी वाचणे किंवा एखादं मोठं नाटक वाचणे यापेक्षा आम्ही ते 2 तासामध्ये नाटक पाहून घेऊ, सिरियल मालिकांचे वेगळे वेगळे भाग पाहून आम्ही आमचं मनोरंजन करून घेऊ, नाटक एवढं वाचत बसण्यापेक्षा हे 1 महिनाभर सिरियल येणारच आहे, याच्यावरती 1 महिनाभर आपलं मनोरंजन म्हणून ती पाहू, असा एक दृष्टिकोन वाचकांच्या मनामध्ये तयार झालेला आहे. म्हणून वाचकांची संख्या कमी झाली. आणि आताच्या या सामाजिक माध्यमामध्ये आपण जे व्हॉट्सअप आणि फेसबुक वगैरे हे जे बघतोय, या काळामध्ये तर हे वाचक आणखीच कमी झालेले आहेत. अत्यल्प अशा प्रकारचे वाचक झालेले आहेत. आणि त्यामुळं पुस्तकांचे प्रकाशनसुद्धा होत नाहीत. ग्रंथ छापले सुद्धा जात नाहीत. कथांचे ग्रंथ छापायला प्रकाशक तयार होत नाहीत. कविता संग्रह छापायला तयार होत नाहीत. याचं कारण विकत घेऊन वाचणारे लोक अत्यंत कमी झालेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून काय झाला की 4 पानांची 10 पानांची कथा आम्हाला वाचायला वेळ नाही. मग कथेनं आणि कवितेनं आपलं स्वरूप बदलून घेतलं. हायकू हा जपानी कविता प्रकार, अगदी 4च ओळींची कविता, 3च ओळींची कविता, 2च ओळींची कविता, असा प्रकार. मराठीमध्ये या हायकूनं चारोळीच्या रूपामध्ये जन्म घेतला. आणि चारोळी जशी आपण खारीक खोबरं वगैरे खातून सशक्त शरीर करतो, तशी चारोळी ही खरोखर दोन्ही अर्थांनी ती एकतर सशक्त अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार होऊन बसलेली आहे. अगदी 4च ओळीमध्ये एक भावना मांडली की कविता संपली. तसा प्रकार आत्ताच्या गेल्या 3-4 वर्षामध्ये अतिलघुकथा या नावाने मराठीमध्ये रूढ होऊ पाहतोय. काही लेखक या वाङ्मय प्रकाराला अंगीकारून आपल्या मनातील भावनांचा प्रकटीकरणाचा भाग तिथं व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. आणि अशा प्रकारचं आविष्करण हे होताना दिसत आहे. एक ताकदवान भावना मांडली गेली. एक 4 ओळीत असेल, 5 ओळीत असेल, 10 ओळीत असेल, आणि तिथंच ती कथा संपते. तिच्या पाठीमागची जी भूमिका असते ती भूमिका माझ्या मनातला विचार तुमच्या मनापर्यंत पोहोचवणे, प्रबोधन करणे किंवा उद्बोधन करणे किंवा अनुभवाची मांडणी करणे. तेवढा एक अनुभव तेवढ्या कमीत कमी शब्दामध्ये मांडला, काही म्हणजे मोजता येईल एवढी शब्दसंख्या या अतिलघु कथांची असते. मग अशा कथांचं लेखन आता सुरू झालेलं आहे. आमच्या औरंगाबादचे एक मेडिकल फील्डमध्ये काम करणारे हेमंत पोहनेरकर यांनी अशा अति लघुकथा लिहिलेल्या आहेत. बऱ्याच दिवसांचा त्यांचा तो उद्योग आहे असं दिसतंय. आणि
कारण त्या कथांचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतं की ही कथा एकदाची लिहून संपलेली नाही, तिचं रिरायटिंग झालेलं आहे, पुन्हा पुन्हा तिचं पुनर्लेखन झालेलं आहे आणि त्याच्यातून मग ती तयार झालेली आहे. बकेट लिस्ट नावाचा त्यांचा हा अतिलघु कथांचा संग्रह आहे. या कथासंग्रहाच्या प्रसंगी, या कथासंग्रहाला जर आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की एक 10 ओळींची, एक 12 ओळींची, 8 ओळींची, 4 ओळींची अशा अत्यंत लघु अशा सुद्धा कथा आहेत. या अगोदर मी डॉक्टर छाया महाजन, प्राचार्य महिला महाविद्यालय, इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय औरंगाबाद इथे त्या कार्यरत होत्या. त्यांच्या काही अतिलघु कथा या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर वगैरे त्यांनी टाकलेल्या मी वाचल्या, फेसबुकवर टाकलेल्या मी वाचल्या. अरे म्हणलं हे छान आहे आणि छान सुरू झालेलं आहे. आता लिहायलाही फारसा असा वेळ लोकांना नाही आहे, लिहिण्यासाठी खूप काही वाचावं लागतं, तेवढा वेळही लोकांकडं नाही. धकाधकीचं धावपळीचं जीवन झालं आणि वाचण्यासाठीही वाचकांना वेळ नाही आणि आवडही तेवढी उरलेली नाही. म्हणून शॉर्ट बट स्वीट, थोडं पण गोड अशा प्रकारचा हा वाङ्मय प्रकार मराठीमध्ये रूढ होऊ पाहतोय. आता हा कालाचा महिमा आहे, तर अशा प्रकारच्या कथांचं आणि अशा प्रकारच्या छोट्या आकाराच्या कवितांचं आपण सर्वजण स्वागत करूया. हेमंत पोहनेरकर यांच्या पुढील लेखनासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.